गगन गगन झुकाए जा, रख हौसला, कर फैसला, तुझे वक्त बदलना है। डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया। नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र महेंद्र दोंदे, सक्षम आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, लाईक करायचा आहे व शेअर करायचा आहे. तर मित्रांनो, आज आपल्याकडे डॉक्टर प्रज्ञा पाटील, योगाचार्य, ज्यांनी 103 तास नॉट स्टॉप वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्याबद्दल मॅडम स्वतः माहिती सांगणार आहे व खास करून माझी ही विनंती असेल की महिलांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. तर मॅडम, तुम्ही तुमची ओळख करून द्यायची आहे. नमस्कार. मी योगाचार्य डॉक्टर प्रज्ञा पाटील, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर द लॉंगेस्ट योगा मॅरेथॉन. 103 तास कंटिन्युअस योग, म्हणजे 4 रात्र न झोपता आणि 4.5 दिवस न खाता सतत योग करून जागतिक विश्वविक्रम करणारी भारतातील पहिली महिला आहे की जिने या योग विषयावर वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे मॅडम, भारतातील म्हणजे जगातील. हो, पण म्हणजे हा विचार थॉट पहिल्यांदा माझ्या डोक्यात आला की योग या विषयावर रेकॉर्ड केला पाहिजे. तर मित्रांनो, मॅडमने जे आपल्याला संदेश दिलेला आहे, खास करून महिलांसाठी, ज्या कुटुंबातील महिला मॅडम मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सक्षम असतील, ते कुटुंबाची प्रगती झपाट्याने होईल. आता महत्वाच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. तर मॅडम, तुमची दिनचर्या जी असते त्याबद्दल मलाही खूप उत्सुकता आहे की तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलं, त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती सांगा. दिनचर्या ऍक्च्युली कसं आहे, योग जे आहे ना ते आपल्याला सेकंदांचा हिशोब शिकवतो. म्हणजे एक सेकंद किती महत्वाचा आहे. जेव्हा आपण योग साधना करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण 30 सेकंद एखादं आसन होल्ड करतो, तर ते जर कठीण असलं ना तर ते 30 सेकंद पण फार लॉंग स्पॅन आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कळतं की बापरे 30 सेकंद म्हणजे किती मोठे. तर सगळ्यात पहिले तर वेळेचं नियोजन, त्यासाठी सकाळी लवकर उठणं अतिशय महत्वाचं आहे. मी साधारणतः 5:30 ते 5:45 सकाळी उठते. 6:30 वाजेला माझं पहिलं सेशन असतं योगाचं, जे की अमेरिकेसाठी आहे. 6:30 ते 7:30, नंतर 7:30 ते 8:30 परत अमेरिका दुसरं सेशन असतं. आणि त्याच्यानंतर इंडियातले सेशन सुरू होतात आणि साधारणतः 11:15 पर्यंत मी फ्री होते. सगळं सकाळचे माझे योगाचे सेशन सगळे संपतात. त्याच्यानंतर मग 12:15 ते 12:30च्या दरम्यान लंच असतं, कारण वेळेवर जेवण हे अतिशय महत्वाचं आहे. आता जी फॅशन निघाली ना, डाएट प्लान, म्हणजे डाएट प्लानची अगदी काही गरजच नाही. मी तरी असं म्हणेन, मी तर कधीच डाएट प्लॅन केला नाही. म्हणजे भगवंताने जे काही सगळं पृथ्वीवर दिलेलं आहे इतकं छान, त्या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला छान असं डायजेशन सिस्टम दिलेलं आहे, चांगली चव चखणारी जीभ दिलेली, हे काही उगीच नाहीये. तर कशाला बिचारीचे हाल करायचे, त्या जिभेचे पण त्या शरीराचे. सगळं खा, पण ते पचवण्याची ताकद ठेवा. त्यामुळे आणि वेळेवर जेवण हे अतिशय महत्वाचं आहे. आपण डाएट प्लॅन नाही केला आणि वेळेचं जर नियोजन केलं तर डायजेशन सिस्टम जेव्हा आपली ऑन असते, म्हणजे आपण निसर्ग नियमांचं जर पालन केलं, वेळेवर जर जेवण केलं, तर ते चांगलं पचतं. आणि त्याचं पचन चांगलं झालं की त्याच्यातनं निर्माण होणारे विटॅमिन्स, ब्लड, मिनरल, सगळ्यांची क्वालिटी चांगली असते. आणि ती क्वालिटी जर चांगली असेल तर आपसुकच आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे 12:30च्या दरम्यान मी जेवण करते. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास कुटुंबात मुलांची नातवंड आहेत मला, 3 नाती आहेत, त्यांच्याबरोबर थोडंसं गप्पा करणं, खेळणं वगैरे असं काही असतं. त्यानंतर दुपारच्या ह्याच्यात काही सोशल, माझं स्वतःचं आदिशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नावाने फाउंडेशन आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो. यज्ञ हा त्यातला एक मोठा उपक्रम आहे. य फॉर योग, य फॉर ज्ञान, योग और ज्ञान से पुरुषार्थ ही त्या उपक्रमाची टॅगलाईन आहे. आणि या अंतर्गत आपण शाळेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य योग शिकवतो. आणि यावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, यज्ञ. त्या पुस्तकाचं नाव आहे, पॉकेट बुक आहे. मुद्दामच मुलांना एक आकर्षण निर्माण व्हावं म्हणून त्या पुस्तकाची साईज पण आपण छोटी ठेवलेली आहे. आणि विशेष सांगण्याचं महत्वाचं या ठिकाणी, त्या पुस्तकाचं प्रकाशन हे
आपले लाडके सर्वांचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि हो, आणि आतापर्यंत जवळजवळ 2 लाख विद्यार्थ्यांना मी या अंतर्गत विनामूल्य योग शिकवलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आयुष मिनिस्ट्रीच्या याला ॲप्लिकेशन मिळालेलं आहे. नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं शिक्षण संस्थेचं सुद्धा याला ॲप्लिकेशन मिळालेलं आहे. आणि जवळजवळ 5,000 सिनियर सिटीजन या उपक्रमात माझ्याबरोबर काम करतात आणि शाळांमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन आम्ही विनामूल्य योग शिकवतो. ह्या संदर्भातली जी काही कामं असतील त्याचं नियोजन दुपारच्या वेळात करतो आणि पुन्हा 5 वाजेनंतर योगाचे सेशन सुरू होतात 7-7:30 पर्यंत. 7:30 ते 7:45च्या दरम्यान डिनर घ्यायचं आणि 9:30 पर्यंत झोपी जायचं. म्हणजे सिस्टम अशा पद्धतीचं ते सिस्टम आहे. आणि मिनिट टू मिनिट प्लॅनिंग करत असल्यामुळे जास्त मोठ्या कॅनव्हसवर काम करता येतं आणि हे खूप सोपं आहे. मी करू शकते, सगळे करू शकते, कारण आपण सगळे एकाच कॅपॅसिटीचे आहोत. आपल्या सगळ्यांची बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक एकाच लेवलला आहे. 2.5%. 2.5%च्या वर कोणाचाच बुद्ध्यांक नाही. त्यामुळे ती फक्त शारीरिक क्षमता वाढवायची आहे आणि त्यासाठी योग तुम्हाला खूप चांगली मदत करू शकते. मॅडमने खूप छान माहिती दिलेली आहे. आरोग्य आपल्या हातात आहे. हो, बरोबर. बरोबर. वेळेवरती जेवण, वेळेवरती झोप व सर्व कामं वेळेवरती. आणि मला चर्चेतून एक जाणवतं आहे मॅडम, तुमची उंची इतकी मोठी आहे की जागतिक लेवलच्या एक व्यक्तीबरोबर मी बसलेलो आहे. मला आधी प्रेशर होतं की कसे शब्द रचना करायची, काय विचारायचं, काय बोलायचं. पण मॅडम तुमच्यासारखे जे आहे बहुआयामी व्यक्तिमत्व फार कमी असतात. इतकी मोठी डिग्री घेऊनही तुम्ही ग्राउंड लेवलला आहात, त्याबद्दल दिलसे धन्यवाद. गॉड इज ग्रेट. ऍक्च्युली माझं जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्यानंतर मला दिल्लीहून एक व्यक्ती भेटायला आलं होतं आणि मनीष मंजुळे, आणि त्यांनी मला खूप सोप्या आणि सरळ एका वाक्यात सांगितलं की प्रज्ञाजी, ये पुरस्कार आपने जो पाया है ये और एक जिम्मेवारी आपके सर के ऊपर आएगी. इसको सेलिब्रेट मत करो, अब आपको और भी ज्यादा समाज के लिए काम करना है, तो ये पुरस्कार मायने रखता है. नाहीतर मग त्या पुरस्काराला काही अर्थ नाही. म्हणजे त्यांनी मला असं अलर्ट केलं की आता तुम्हाला अजून मोठ्या लेवलला काम करायचंय. एक जबाबदारी तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतली, एक पुरस्कार तुम्ही तुमच्या काय म्हणतात शिरोपेचात पोचून घेतला, तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. येस येस येस. म्हणजे पुरस्कार ही एक ऍक्च्युली ही जबाबदारी आहे. मॅडम कडून शिकण्यासारखं आहे. जितके पुरस्कार मिळतील तितकं नम्र व्हायचं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. 103 पेक्षा जास्त पुरस्कार झाले माझे. खूप छान. आता मित्रांनो, महत्वाच्या टॉपिक कडे आपण येत आहोत. मॅडम, उद्योजकता ते इंटरनॅशनल योगशिरी हा जो प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला जास्त आवडेल. उद्योजिका मी ओघाने झाले. म्हणजे असं काही स्वप्न नव्हतं उद्योजक व्हायचं वगैरे. काही घरगुती कारणांमुळे आणि त्यामुळे मला आमचा जो घरगुती वंश परंपरागत उद्योग होता त्यात मला एंटर करावं लागलं. 2004 मध्ये आम्ही सिंगल पॅरेंट. आणि सिंगल पॅरेंटची भूमिका निभवत असताना तो आमचा जो उद्योग होता सुप्रभा इंडस्ट्री, त्याची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यावेळेस उद्योग हा शब्द सुद्धा मला परिचित नव्हता, कारण की मी पूर्णपणे हाऊसवाईफ म्हटलं तरी चालेल. एक साधारणतः घरगुती असं ब्युटी पार्लर मी चालवायची आणि 2 मुलं आणि नवरा आणि मी असा आमचा तो छान संसार होता. परंतु त्याला दृष्टी लागली म्हणा किंवा काय म्हणा की 2004ला असं काही घडलं की आम्ही दोन्ही विभक्त झालो आणि उद्योगाची जबाबदारी माझ्याकडे आली. प्रचंड कर्ज असताना सुद्धा तो उद्योग मी नीट सांभाळू शकले. याचं क्रेडिट मी योगाला देईन, कारण की मगाच सांगितलं मी की वर्ष 10 पासून मी योग करते. माझ्या आजोबांनी जे मला बाळकडू दिलं होतं योगाचं, कदाचित ते तोडकं मोडकं का असेना, पण ते जे काही बाळकडू होतं योगाचं, त्यामुळे मी एक सक्षम आणि चांगली उद्योजिका होऊ शकले. 2011 मध्ये मला महाराष्ट्रातनं आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार माननीय त्यावेळचे उद्योग मंत्री जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते मुंबईत देण्यात आला. त्यानंतर म्हणजे
तो प्रवास जो होता 2010 पर्यंतचा तो फार संघर्षमय होता, कठीण होता, परंतु त्यातही मी डगमगले नाही किंवा कुठेही माझी वाट चुकली नाही. मी मेंटली स्टेबल राहिले. लोक माझ्याकडे पाहून टोकायचे की एक चांगल्या घराण्यातली स्त्री आणि काय गरज पडली हिला कारखाना चालवायची. बरोबर. रात्री बेरात्री घरी यावं लागायचं, कारण कारखाना 24/7 चालवला मी नंतर. अगोदर त्याच्या कारखान्याची परिस्थिती चांगली नव्हती, भरपूर कर्ज त्याच्यावर होतं. त्यावेळेस 29-30 लाख कर्ज त्यावेळेस होतं आणि पर्समध्ये काहीही पैसे नसताना त्या उद्योगाची जबाबदारी ही माझ्याकडे आली. परंतु त्यातही मी सक्षमपणे उभे राहिले आणि एक आदर्श उद्योजिका. त्यानंतर मला हरियाणा सरकारने पण दुर्गा पुरस्कार दिला. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने मी तो उद्योजिकेचा प्रवास केला. परंतु 2016ला असं थोडं वाटलं की खूप झालं आता हे. बरोबर. आणि एका चांगल्या लेव्हलला असताना, म्हणजे एका उंचीवर असताना मी डिसिजन घेतला. त्याच्या बिफोर मला थोडे हेल्थ इश्यू झालेले होते आणि ते हेल्थ इश्यूतनं मी योगाच्या माध्यमातून बाहेर निघाले होते. तर सारखं माझ्या मनात कुठेतरी वाटायचं की आपल्यासारख्या कितीतरी महिला आहेत की ज्या डिवोर्सी आहेत, ज्या विडो आहेत, ज्यांना अर्थार्जन हा एक त्यांच्या पुढे मोठा विषय आहे. तर योग जर त्यांनी केला तर ह्यातनं त्या चांगल्या पद्धतीने बाहेर निघू शकतील. कारण की योग हा पॉझिटिव्ह थॉट्स देतो, जीवनाकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड देतो. नकारात्मक जो भाव आहे तो निघून जातो. प्राणायामाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा असं मनात कुठल्या तरी कोपऱ्यात सारखं वाटायचं की महिलांसाठी हे फार गरजेचं आहे, महिलांनी हे केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी काय करावं असं सारखं बॅक ऑफ द माइंड चालत असताना 2016ला मी डिसिजन घेतला की आता उद्योगातनं निवृत्त व्हायचं. एका पीक पॉइंटला मी त्याला शट केलं. म्हणजे विदिन 1 डे मी ते शट केलं. म्हणजे माझे जे स्नेही होते, मित्रपरिवार होतं, त्यांना सगळ्यांना वाटलं की प्रज्ञा पाटील परत काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आलेली दिसते. पण जेव्हा त्यांना कळलं की नाही, ती थोडस ट्रॅक चेंज करते योगाकडे, तर तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की प्रज्ञा पाटीलच्या डोक्यात पाणी झालं. एवढा मोठा उद्योग आणि एका लेव्हलला असताना तो उद्योग शट करणं. आणि त्यावेळेस तर 2013-14 मी योग शिक्षक झाले. त्यावेळेस योग खूप असा परिचित नव्हता. 2014-15 आता त्याला चांगला एक स्वरूप आलेलं आहे. पण त्यावेळेस म्हणजे उद्योजिका आणि असं काहीतरी डिसिजन घेतलं हे सगळ्यांसाठी क्वेश्चन मार्क होता. परंतु आज त्या सगळ्यांना प्राऊड वाटतं की येस, प्रज्ञाने काही जो डिसिजन घेतला तो अगदी योग्य घेतला. आणि 2016 ते 17 1 वर्ष आम्ही या रेकॉर्डसाठी प्रयत्न केले की काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे. जोपर्यंत आपण चमत्कार दाखवणार नाही तोपर्यंत नमस्कार आपल्याला कोणी करणार नाही. आणि म्हणून 103 तास योग करण्याचा चमत्कार करावा लागला. कारण तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं होतं. तुमच्या सगळ्यांचे नमस्कार मला हवे होते, तुमच्या सगळ्यांचे गुणविशेष मला हवे होते. आणि त्यासाठी आपण तो 103 तासाचा जागतिक विश्वविक्रम केला. असा हा प्रवास उद्योजिका ते आज योग सेलिब्रिटी. खूप मोठी गोष्ट आहे मॅडम. आजचं जे जीवन आहे खास करून महिलांचं, छोटेसे प्रॉब्लेम म्हणजे आपल्या कुटुंबात असतात, छोटेसे, फार मोठे नाही, त्यातच त्या काय होतात निगेटिव्ह मध्ये जातात. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतके मोठे मोठे प्रॉब्लेम्स, आर्थिक प्रॉब्लेम, कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, औद्योगिक प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही स्वतःला स्टेबल तुम्ही ठेवलं. मी सगळं क्रेडिट योगाला देते. बिकॉज ऑफ योग, फक्त आणि फक्त योग साधनेमुळे मी स्टेबल राहू शकते. बरोबर. म्हणजे एक काळ असा होता की पर्समध्ये 200 रुपये असायचे आणि प्रवास करायचा असायचा जळगावपर्यंत, कारण जळगावात सगळ्या कोर्ट केसेस सुरू होत्या. तर इथून जळगावपर्यंत जाण्यासाठी पैसे सुद्धा नसायचे, जेवायलाही पैसे नसायचे. म्हणजे 200 रुपयात कसा प्रवास करणार? कितीतरी वेळा बिना तिकीट पॅसेंजरने प्रवास केलेला आहे, पण तोही खूप आनंदाने केला. म्हणजे कधी असं दुःख वाटलं नाही की अरे काय. त्यावेळेस त्या गोष्टीला महत्व देणं, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये कसं जगायचं हे योग शिकवतो. आणि मी फक्त तोच फंडा फॉलो केला. कालही तोच केला होता, आजही तोच करते आणि उद्याही तोच करणार आहे. की आज काय करायचंय त्याला जास्त महत्व द्यायला पाहिजे. आणि आपण तिथेच गलत करतो. काल काय झालं होतं त्याच्यासाठी आपण रडत बसतो, उद्या काय होणार आहे त्याचा आपण विचार करत बसतो, आणि आज काय करायचं आहे हे आपण विसरतो. आणि त्यामुळे आपलं सगळं नियोजन चुकतं, आयुष्याचं नियोजन चुकतं. आयुष्याचं नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर ते प्रेझेंट टेन्स वरच करता येऊ शकतं.
पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सवर नाही करता येणार. त्यामुळे तुमचा वर्तमान काळ तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा आणि योग हे शिकवतं वर्तमान काळात कसं जगावं. अगदी बरोबर. मी आमच्या प्रेक्षकांना सांगेल, हा व्हिडिओ फॅमिलीसह बघायचा आहे. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये महिला असते व ती स्वतःला अशी अनकम्फर्टेबल, मी फार दुःखी आहे, खूप मोठ्या काहीतरी अडचणीत आहे, अशी तिला एक जाण असते, असं तिचा एक भ्रम असतो. तर सर्वांना नम्र विनंती करा, अजून पुढे खूप महत्वाचे पॉईंट येणार आहेत, तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आता महत्वाच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत, ज्यासाठी मॅडमची मी मुलाखत घ्यायला आलेलो आहे. मॅडम, योग साधनेतील तुमच्या प्रवासाबद्दल जरा सविस्तर माहिती द्या. तसं पाहायला गेलं तर मी वयवर्ष 10 पासून योगा करते. माझे आजोबा नारायण पवार, जे की भगवान ओशोंचे साधक होते आणि त्यामुळे आमचं घरातील वातावरण असं योगमय होतं. योग या विषयाचा थोडा परिचय मला लहानपणापासून होता. परंतु 2012 मध्ये मला हेल्थ इश्यू झाले आणि हेवी माझा बीपी शूट झाला. नंतर 2013ला मला थायरॉइड डिटेक्ट झाला, कॅन्सरची दाट शक्यता असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यासाठी इलाज करण्यासाठी मी योग विद्याधामचं जे केंद्र आहे त्यांच्याकडे गेली आणि तिथे त्यांनी मला 10 दिवसात दोन्ही आजारातनं, प्रथमतः बीपीचं जे माझं शूट झालं होता त्यातनं मला विना औषध बरं केलं. योग साधना आणि आहार विहार यावर पूर्ण फोकस करून त्या ठिकाणी मग माझं इंटरॅक्शन माझे आत्ताचे जे गुरु आहेत विश्वास मंडलिक त्यांच्याशी झालं. त्यांना मी काही वेगवेगळे प्रश्न नेहमी रोज संध्याकाळी विचारत असायचे की हे असं का, हे तसं का, हे असं का योग. तर ते मला म्हटले की तुला किती क्युरिओसिटी ह्या विषयाबद्दल, योग या विषयाबद्दल, तर बेटर वे की तू यात अभ्यास कर, व्यवस्थित जाणून घे, स्वतःच अभ्यास कर आणि स्वतःच त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोध. आणि हे मला पटलं. मी इंडस्ट्री त्यावेळेस रन करत असताना 1 महिन्याचा कोर्स त्यांच्याकडे योग शिक्षकाचा केला आणि त्यानंतर त्यांच्याकडे मी निसर्गोपचार तज्ञाचे पण 2 कोर्स केले. हे सगळं करत असताना आणि इंडस्ट्रीचा प्रवासही सुरू असताना दुसरा हेल्थ इश्यू झाला मला, की मला फायब्रॉइड डिटेक्ट झाला आणि युट्रस अर्जंट रिमूव्ह करायला सांगितलं. मी पूर्ण तयारी पण केली, परंतु माझे गुरूंनी मला त्यावेळेस जो सल्ला दिला की हे जे आपलं शरीर आहे हे त्या भगवंताचं दिलेलं आपल्याला बक्षीस आहे, भगवंताने दिलेली एक भेट आहे आणि तिचं आपण जतन केलं पाहिजे. तर आपल्या हेल्थची केअर आपण स्वतः केली पाहिजे, आपल्या इंटरनल ऑर्गन्सची केअर आपण स्वतः केली पाहिजे आणि कुठल्याही ऑर्गन काढण्याचा अधिकार आपल्याला नाही, कारण ही प्रॉपर्टीच आपली नाही, ही कोणाची दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे. आणि हे मला त्यावेळेस पटलं त्यांचं म्हणणं की हो, आपण स्वतःकडे खरंच लक्ष दिलं नाही. जरी आपण योग शिक्षक झालो, निसर्गोपचार तज्ञ झालो, तरी पण थोडंसं दुर्लक्ष स्वतःकडे झालं. आणि मग मी डिसिजन घेतला की गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं आणि स्वतःकडे लक्ष दिलं. जवळजवळ 6 महिने मी स्वतःकडे पूर्णपणे लक्ष दिलं. आहार विहार, योगासनं, योगनिद्रा जी मला माझ्या गुरूंनी बनवून दिली होती, ती योगनिद्रा 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ ऐकणं आणि 6 महिन्यात मी बरे झाले. आजतागायत मला न बीपीची गोळी आहे, न माझा फायब्रॉइडमुळे युट्रस काढलं गेलेलं आहे. हा जो प्रॉब्लेम आहे युट्रसचा, तो सर्रास आता आपण बघतो की सर्रास बायका युट्रस काढून टाकतात. म्हणजे थोडंसं काही झालं तर डॉक्टर्स पण त्यांना सल्ला देतात की युट्रस काढून टाका. तर माझं तुमच्या चॅनलच्या मार्फत सगळ्या महिलांना या ठिकाणी अपील करू इच्छिते की काहीही झालं तर पटकन असं सर्जरीचा किंवा कसला डिसिजन न घेता स्वतःकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा, स्वतःची दिनचर्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. योगामध्ये एवढी ताकद आहे आणि त्याचा तर मला अनुभव आहे. मी स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगते आहे की आणि अनुभूती त्यातनं जी काही घडली ती 3 तास मी वयाच्या 48व्या वर्षी हा रेकॉर्ड केलेला आहे. ज्यावेळेस स्त्रिया स्वतःला समजतात की आता 50ला आपण चाललो आहोत आणि आता आपण काय करू शकतो, तर त्या काळात एखादी स्त्री रेकॉर्ड करू शकते, जागतिक दर्जाची सेलिब्रिटी होऊ शकते फक्त आणि फक्त योग साधनेने. तर मी तुमच्या चॅनलच्या मार्फत महिलांना अपील करू इच्छिते की किमान स्वतःसाठी अर्धा तास देण्याचा प्रयत्न करा. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. आपण कुटुंबाचा आधारस्तंभ आहोत आणि हा आधारस्तंभ जर मजबूत असेल तरच कुटुंब हे
सक्षम होऊ शकतं, आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या. आणि म्हणून स्त्रीचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे आणि स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण महत्वाच्या विषयाकडे चाललो आहोत. विकसित जे राष्ट्र आहे मॅडम, जे विकसित राष्ट्र आहे त्यातील जर महिला बघितल्या, अमेरिका, जर्मन, इंग्लंड, इटली वगैरे, महिला आणि पुरुष आपण दोन्ही विषय घेऊ. त्या 80+ जरी असले तरी ते असं फिट वाटतं मनाने, शरीराने सुद्धा, बरोबर. आणि त्यातल्या त्यात भारतीय जर बघितले तर 60च्या आसपास वाटतं की आम्ही खूप काम केलं, आता बस आता थांबू. 60 पण नाही, 50 पर्यंतच. त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगायचं. अगदी खूपच चांगला प्रश्न आहे. कारण की योग हे आपण म्हणतो की भारतात निर्मिती याची भारतात झालेली आहे. आणि दुर्भाग्य की भारतातच या विषयाचा सन्मान आतापर्यंत नाही झाला. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल की मी ज्यावेळेस रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस लॉंगेस्ट योगा मॅरेथॉन हा रेकॉर्ड कॅनडा या देशाचं नाव होतं. ॲस्मिन गॉ म्हणून त्या महिलेचं नाव होतं. आणि म्हणूनच त्यावेळेस जरा वाटलं की आपण म्हणतो हा आमचा प्रोडक्ट आहे, आमच्या देशाने त्याचं निर्मिती झाली आहे आणि आपल्या देशाच्या नावावर योग या क्षेत्रात एकही रेकॉर्ड नव्हतं. आणि म्हणून आपण मग तो डिसिजन घेतला आणि तो पण महिलेनेच केलेला रेकॉर्ड होता. आणि आपलं भाग्य की तोडला पण आपल्याकडनं भारतीय महिलेनेच. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं, तुम्ही जो प्रश्न केला त्याच्याबद्दल की तिकडे तुम्ही बघितलं तर जागरूकता बघा की त्यांनी हे शिकले ते इकडनंच. भारतीय जी महिला आहे ती भारतातच त्यांनी शिक्षण घेतलेलं, पण हा थॉट तिच्या डोक्यात आला की याच्यावर आपण रेकॉर्ड केला पाहिजे. आपल्याकडे हा थॉट आला नाही की या विषयावर रेकॉर्ड होऊ शकतो. रेकॉर्ड करण्याचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचणे हाच आहे, म्हणजे जनमानसात पोहोचणे, त्या विषयाचा प्रसार करणे. बरोबर. तर हा विचार तिकडे येऊ शकतो, इकडे नाही येऊ शकत. कारण तिकडच्या महिला या हेल्थ कॉन्शियस आहेत, स्वतःच्या फिटनेसवर त्यांचं लक्ष आहे. खाणं पिणं, आहार विहार हे मी आता पण एक नंदनिवास म्हणून ओल्ड एज होम आहे तिथे की फारसे फॉरेनहूनच आलेले वयस्क लोक आहेत. त्यांचा फिटनेस जर आपण बघितला तर 80, 84, 91, 92 असं एज असताना सुद्धा त्यांचा फिजिकल फिटनेस चांगला आहे भारतीयच, परंतु तिकडनं इकडे आले तर तो जो त्यांच्यावर तिकडचा जो संस्कार झालेला आहे की हेल्थ कॉन्शियस, वेल्थ कॉन्शियस, तर तो तिकडनं दिसतो. आपल्याकडे तो दिसत नाही. आपल्याकडे 50 वर्ष म्हणजे मूलबाळ झालं की महिला म्हणतात की आता काय करायचं, आता वाढ मग आता काय करायचं, आता काय करायचं, अहो अजून आयुष्य जगायचंय आणि आयुष्याचा स्पॅन आपल्याला लिमिटेड भगवंताने दिलेला आहे, तो काही वाढणार नाही आपला. तो स्पॅन लक्षात ठेवून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि महिलांनीच घेणं. मी तर जास्त ठामपणे या ठिकाणी सांगू शकेल, कारण की संस्कार हे घरातनं होत असतात आणि आईकडे बघूनच कुटुंब घडत असतं. म्हणजे आई जशी असते तशीच मुलगी पण घडत असते, आई जशी असेल तसाच मुलगा पण घडत असतो. आई जर योगिनी असेल, योगिनी म्हणजे निसर्ग नियमांचे पालन करणारी स्त्री, योगिनीचा अर्थ नॉट की भगवा वस्त्र घातलेली आहे, नाही गृहस्थाश्रम सोडून दिला आहे आणि नानावानात फिरते म्हणजे योगी किंवा योगिनी नाही. तर निसर्ग नियमांचं पालन करणारी व्यक्ती, मग ती मेल असेल तर तो योगी आहे आणि जर ती फिमेल असेल तर ती योगिनी आहे. तर हे अतिशय महत्वाचं आहे आणि आता तर हे खूपच जास्त महत्वाचं आहे. भारतीय स्त्रियांवर ही फार मोठी आता जबाबदारी आहे की येणारी पिढी ही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असली पाहिजे. दोन्ही त्यांचे हेल्थ मेंटेन असले पाहिजे आणि ते संस्कार जर करायचे असेल तर घरातली आई ही योगिनी असली पाहिजे. कारण भारत हा आता विश्वगुरु होऊ घालत आहे. एकमेव देश आहे जगातला की यंगेस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड सध्या असेल तर भारत आहे. आणि हे जर कॅश करायचं असेल तर प्रत्येक घरातली आई ही जिजाऊ झाली पाहिजे, तरच प्रत्येक घरात शिवबा जन्माला येईल आणि तरच भारत हा विश्वगुरु होऊ शकेल. आणि भारत विश्वगुरु करायचा असेल तर योग शिवाय पर्याय नाही, कारण की शारीरिक आणि मानसिक विकास जर घडवायचा असेल तर योग हा एकमेव पर्याय आहे. म्हणून मी तुमच्या चॅनल मार्फत सगळ्या आयांना या ठिकाणी अपील करू इच्छिते की
करो योग रहो निरोगी. खूप छान. मॅडमने संदेश खूप छान दिलेला आहे. जगामध्ये आपला देश असा आहे की ज्यामध्ये यौन म्हणजे नवतरुणांची संख्या खूप जास्त आहे आणि आपल्याला खूप स्कोप आहे हो. एक नंबर येण्यासाठी विकासाच्या बाबतीमध्ये. येस. त्यासाठी एक महिला ती आई असू शकते, बहीण असू शकते, बरोबर. मिसेस असू शकते, म्हणजे बायको असू शकते. त्या जर सुदृढ असल्या तर येणारा जो काळ आहे तो झटपट आपण प्रगतीकडे जाणार आहे. आपल्याला कोणी अडू शकत नाही. तर मॅडमने आपल्याला त्यांचा बहुमोल वेळ दिलेला आहे. त्या खूप बिझी त्यांचं शेड्यूल असतं, सामाजिक कार्य असतं, त्यांचं उद्योगामध्ये आहे, त्यांचं राजकीय क्षेत्रात पण वाटचाल आहे. तर मॅडम एक शेवटचा संदेश महिलांना एकदा परत निक्षून द्यायचा आहे. कारण मी जो माझा जो चॅनल आहे, मी जेव्हा महिलांचा युट्यूबला व्हिडिओ करतो, मुलाखती, मला जाणवतं की त्यांच्यामध्ये असं थोडंसं स्वतःमध्ये अशी इच्छा नाही की आपण काही करू शकतो. तर त्याबद्दल तुम्ही थोडं आवर्जून त्यांना हक्काने सांगायचं आहे की दिनचर्या अशी पाळलीच गेली पाहिजे. बरोबर आहे. लवकर उठा. त्यासाठी लवकर झोपावं लागेल. मोबाईलचा वापर कमी करा. कारण की मोबाईलमुळे आपण कुठेतरी कुटुंबापासून लांब जात आहोत. ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. जो वेळ कुटुंबाला देणं गरजेचं आहे. आता वर्किंग वुमन्स त्या ऑलरेडी घराच्या बाहेर असतात. घरात आल्यानंतर जर मोबाईलशी राहिला तर मुलांनी कोणाकडे बघायचं. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असताना वेळेचा पण भान ठेवा. वेळ ही अतिशय महत्वाची आहे. कोणासाठी किती वेळ केव्हा दिला गेला पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे. आणि ही सगळी जबाबदारी स्त्रियांवर आहे. कारण स्त्री ही शक्ती आहे. तिला उगीच शक्ती स्वरूप म्हटलं गेलेलं नाही. आणि त्यामुळे मी सगळ्या महिलांना या ठिकाणी अपील करू इच्छिते की कमीत कमी 30 मिनिट स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी देत असताना ते आपसूक कुटुंबासाठी दिले जातील. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. सोबतच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. मॅडमचं इतकं मोठं कार्य आहे ते एका शूट मध्ये पूर्ण होऊ शकत नाही. मॅडमचं एक मोठं पर्वच म्हणावं लागेल. उद्योजिका म्हणून, योग शिक्षिका म्हणून. तर वेळोवेळी त्यांची मुलाखत होत राहील. मॅडम, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.